काय हो, तुम्ही कधी असा वांगा फ्राय बनवला आहे का? नसेल बनवला तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तसेच तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आपण वांगा बनवतोच, पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व झटपट तयार होणारी रेसिपी. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता मोठं वांगं घेतलं, स्वच्छ धुवून घेतले व नंतर ज्या पद्धतीने कापत आहे त्याप्रमाणे कट करून घेतले. बघा, या पद्धतीने आपले वांगे कट करून घ्यायचे. अगदी पातळ किंवा अगदी जाड सुद्धा नाही, मीडियम साईजमध्ये कट करून घेतले. नंतर त्याचे मध्ये पण काप करून घेतले, म्हणजे आपण तयार केलेला मसाला आतपर्यंत पोचला जातो व चवीला खूप सुंदर टेस्टी असे वांगे तयार होते. हा वांगा फ्राय जर एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवून खाणं असं चटपटीत बनतो. सर्व वांगे अशा या पद्धतीने कट करून झाल्यानंतर मसाल्याची तयारी करूया. त्याकरिता लाल तिखट, काळा मसाला, हवे ते मसाले त्यात वापरू शकता. नंतर हळद, चवीनुसार मीठ घालून घेतले. अद्रक लसूण पेस्ट घालून घेतले. अर्धा लिंबाचा रस सुद्धा घालून घेतला. सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर धनेपूड, जिरेपूड हेही मसाले घालून घेतले व थोडेसे पाणी घालून किंवा तुम्हाला हवं असल्यास दह्यात सुद्धा हे करू शकता, दही सुद्धा वापरू शकता. पण मी थोडंसं पाणी वापरत आहे. पाणी वापरून मसाले चांगले मिक्स करून घेतले. बघा, या पद्धतीने आपले मसाले तयार झाले पाहिजे. नंतर वांगं घेतलं व त्याला या पद्धतीने लावून घेतले. अगदी मध्ये जाईल अशा पद्धतीने लावून घ्यायचे, म्हणजे वांग्याला टेस्ट खूप छान मिळते. नंतर त्याला बाइंडिंगसाठी थोडासा रवा घेतला, 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले, त्यात थोडेसे लाल तिखट घालून घेतले, चवीनुसार मीठ घालून घेतले व तेही चांगले मिक्स करून घेतले. बघा, या पद्धतीने आपला बाइंडिंगचा मसाला झाला पाहिजे. अगदी मच्छी फ्राय करतो त्याचप्रमाणे हे वांगे सुद्धा आपण फ्राय करणार आहोत. सर्व मसाले वांग्याला लावून घेतले व रवा व ते सुद्धा वांग्याला लावून घेतले. गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर एक एक वांगे करून चांगले अलटी करून फ्राय करून घेतले. हे वांगे चवीला अतिशय सुंदर बनतात. अगदी मीडियम गॅसवर हे वांगे अलटी करून चांगले फ्राय करून घ्यायचे, म्हणजे चवीला खूप सुंदर व आतपर्यंत शिजले जाते. बघा, आपले वांगे तयार. हे वांगे भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. चवीला अतिशय सुंदर असे टेस्टी वांगे बनतात. नेहमीप्रमाणे आपण बनवतोच. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट्स करायला विसरू नका.